नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेल्या जिओग्राफीच्या सर्व प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 41वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ हे जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ हे सर्वात जास्त आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक लागतो मध्य प्रदेशचा आणि तृतीय क्रमांक लागतो आपल्या महाराष्ट्राचा. 42वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 मिझोरम या राज्याच्या सीमा दोन देशांना, एक म्हणजे बांगलादेश आणि दुसरा म्यानमार या दोन देशांना लागून आहेत. 43वा प्रश्न, जोड्या जुळवा लोहपोलाद उद्योग आणि राज्य. बोकारो लोहपोलाद उद्योग बिहारमध्ये, दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये, रूरकेला ओडिसामध्ये आणि भद्रावती हा लोहपोलाद उद्योग कर्नाटकमध्ये. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ट्रिकच्या मदतीने लक्षात ठेवू शकतो. इथे बोकारो बी आणि बिहारमध्ये बी, बोकारो हा बिहारमध्ये, दुर्गापूर, दुर्गेची पूजा पश्चिम बंगालमध्ये केली जाते, त्यावरून आपण दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प लक्षात ठेवू शकतो, जो की पश्चिम बंगालमध्ये आहे. 44वा प्रश्न, महाराष्ट्रातील पर्वत शिखरांचा उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता? तर सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रातील कळसुबाई. यासाठी ट्रिक आहे, सर्वात उंच आहे कळसुबाई आणि क. सा साठी साल्हेर, त्यानंतर मी महाबळेश्वर हा हरिश्चंद्रगड, त्यानंतर सप्तशृंगी आणि तोरणा. याचा अर्थ होतो कसा मी हसतो. सर्वात उंच कळसुबाई, त्यानंतर साल्हेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर. ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 45वा प्रश्न, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे सर्वात जास्त आहे? तर सातारा या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे सर्वात जास्त आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 46वा प्रश्न, महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांची ठिकाणे असलेले जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा. सालबर्डी अमरावतीमध्ये, साव रायगडमध्ये, वज्रेश्वरी ठाण्यामध्ये आणि चांगदेव हे जळगावमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 47वा प्रश्न, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते? तर औरंगाबाद प्रशासकीय विभागात बीड हा सर्वात मोठा, तर हिंगोली हा सर्वात लहान जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यांचा क्रम बीड सर्वात मोठा, त्यानंतर नांदेड, त्यानंतर औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि हिंगोली. त्यांच्या निर्मितीचा क्रम पण असाच आहे, औरंगाबाद पासून जालना, उस्मानाबाद पासून लातूर आणि परभणी पासून हिंगोली. अस्तंबा 48वा प्रश्न, अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते? तर अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील सातपुडा या पर्वत रांगेमध्ये आढळते. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड अशा 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. 50वा प्रश्न, 1 इंच वायुभार म्हणजे किती? तर 1 इंच वायुभार म्हणजे 34 मिलीबार होय. 51वा प्रश्न, भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 डिग्री ते 40 डिग्री उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे. बी, भारताचा भूखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे. तर दोन्हीही विधाने योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 3 विधान ए आणि बी बरोबर आहेत. 52वा प्रश्न, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही? तर नाशिकमधून जातो, धुळ्यामधून पण जातो,
अंमळनेर आणि दौंड या 2 शहरातून जात नाही. आपल्याला जात नाही विचारलंय तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे डॅडॅश येथे धावली. तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते कुर्ला दरम्यान 1925 रोजी महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे धावली. 54वा प्रश्न, सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? तर नान्नज हे अभयारण्य माळढोक या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर डॅडॅश नावाने ओळखला जातो. तर ज्योतिबा डोंगर हा वाडी रत्नागिरी या नावाने ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.